नमस्कार, आपण पाहताय मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज. बातमी आपल्या हक्काची. पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद. 8 गुन्ह्यांचा उलगडा. 42 लाखांचा मुद्देमाल जप्त. प्रतिनिधी प्रतीक वाघे. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांना लक्ष्य करून तांब्याच्या तारा आणि अन्य साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून तब्बल 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दरोडा आणि चोरीचे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. 7 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेगव्हाण शिवारात पवनचक्की प्रकल्पावर दरोड्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेत आरोपींनी 2 सुरक्षा रक्षकांना दोरीने बांधून मारहाण केली. ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा तसेच रोख रक्कम लुटली होती. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचप्रमाणे जिल्ह्यात इतर ठिकाणी अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. यानुसार 16 एप्रिल 2026 रोजी सहाय्यक पोलीस सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून 5 संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, विकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी, वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी करताना सुरक्षा रक्षकांना धमकावण्यासाठी मारहाण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील कालिंदार शिंदे राहणार ढोकी, लखन बापू पवार राहणार उपळा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या मराठी 24 तास सुपरफास्ट न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा.